नाही बरं आहे मरे. संविधानाचा संविधानाचा जय 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 भीम. संविधानाचा 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. बोलो रे बोलो. जय भीम 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 जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. अरे बोलो रे बोलो. ताकत से बोलो. जय भीम बोलो. जोर से बोलो. जय भीम बोलो. अरे बोलो. बोलो रे बोलो. भारतीय संविधानाचं जय असो. भारतीय संविधानाचं जय. आम्ही गोव्यातील कार्यकर्ते तमाम कार्यकर्त्यांनी आम्ही एक आमच्या मतात हे आलो होतं विचार आला होता काही कार्यकर्ते मतात गोव्यात आम्ही गेल्या वर्षी पण असे का सुद्धा आम्ही बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे उद्यानात आम्ही जाहीर सभा घेतली होती आणि आता ह्या 8 दिवसात आम्ही एक जाहीर हे केलं. काही कार्यकर्त्या मनात हे आला विचार आला आपण कुठेतरी बाबासाहेब संविधान दिवस हा एक उत्सव आणि त्या दिवस संविधान जागृतीमुळे एक रॅली काढूया म्हणा. कसे का असोदा असे ना पण कधी तर आपली लोकसंख्या कमी असले तरी जिकडे तिकडे कार्यक्रम आहेत. पेडण्यात बघितला 2 कार्यक्रम आहे तिथं कुठं गावात कार्यक्रम आहे त्याच्यासाठी काही लोकसंख्या थोडी कमी झाली आहे तरी जाऊन लोकांनी आपले उपस्थित लावले. फोंडा मडगाव वास्को आपल्या पेडण्या तालुक्यात फोंडा केळी इथले आणि खरोखरच आनंद होतो. आज आपला दिवस म्हणजे आनंदाचा दिवस संविधान दिवस म्हणजे आजचा प्रजासत्ताक दिवस म्हणजे आम्हाला पण माहीत नाही होतं प्रजासत्ताक हा काय आणि हे प्रजासत्ताक दिवसाचं काय हे आहे आपल्याकडे देणं घेणं. आज आम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिलं म्हणून आज आपण कुठेतरी जगतो आणि माझ्या हक्काला माणूस आज 10 दिवसाचा खरोखरच गौरव करतो आणि संविधानाचा पण गौरव करतो. यासाठी आज राहिले आहे आणि मला खूप आनंद होतो. आपण असंच कुठंतरी एकत्र राहून असंच आपण आपले कार्यक्रम आणि बाबासाहेबांचा संविधानाचे जागर करणं हे आपलं खूप महत्त्वाचं असं आहे. त्यावेळेस असंच आपण सर्व याच्या पुढे पुढे असंच जमून आणि बाबासाहेबांचा संविधानाचा जागर करण्याचं खूप महत्त्व आपल्याकडे संपवलेलं स्वप्नच आहे. आपणच प्रयत्न करायला पाहिजे. एवढे सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम जय भोजपुरी जय गोवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा. बंधू आणि भगिनींनो, आपणाला सर्वांना माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान आहे ते 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लगातार
सर्व भूक तहान विसरून आपली मोठी जबाबदारी म्हणून जे काही माझ्यापूर्वी एका वक्त्याने उल्लेख केलेला होता की एकूण सदस्य या ठिकाणी 7 जण होते आणि बाबासाहेब आंबेडकर हे त्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते तर केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती ही जबाबदारी या भारताचं किचकट असं संविधान, कारण या भारतामध्ये त्यावेळी कमीत कमी 600च्या वर इथं संस्थानं होत्या, राजकीय संस्थानं होते. हा देश अनेक राज्यामध्ये राजांच्या कारकिर्दीत विभागलेला होता, राजसत्ता चाललेली होती. अशा या किचकट देशामध्ये अनेक जातीच्या अनेक धर्माची लोक आणि त्याच्यामध्ये आपण शूद्र अतिशूद्र, तर या संपूर्ण देशाला हे संविधान निर्माण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. बंधू आणि भगिनींना, आपण हे संविधान हे तसं जरी आपण म्हटलं संविधान वाचलं पाहिजे असं काही ते सिंपल नाही आहे. जी संविधानाची जी भाषा आहे, इंग्लिश असो किंवा मराठी असो किंवा हिंदी असो, ती खूप कठीण आहे, पण आपण ते समजून घेतलं पाहिजे, आवश्यकता आहे. कारण आपण संविधानामध्ये आपल्याला जे संविधान हक्क दिलेले आहे, जे आपल्याला माणूस म्हणून आपल्याला जे हक्क नव्हते ते बाबासाहेब आंबेडकरांनी जाता जाता हे आपल्याला हक्क दिलेले आहेत. ते हक्क आर्टिकल 14, आर्टिकल 15, 16, 17, 19 तसंच 21 आणि अशी अनेक कलमं आहेत जच्यामध्ये आपल्याला कोणत्याच प्रकारचा अधिकार नव्हता. तो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्व प्रकारचे अधिकार, केवळ आपल्यालाच नाहीत, एस सीलाच नाही, जो आदिवासी समाज आहे ज्याला आपण ST म्हणतो, त्या ST समाजालाही दिलेला आहे अधिकार, आणि आता तर OBCनाही अधिकार दिलेला आहे. म्हणून आपली जबाबदारी ठरते या संपूर्ण भारतातल्या अनुसूचित जमाती आहेत, आपण जे शेड्यूल कास्ट आहोत, आपण बौद्ध आहोत, या समाजाची मोठी जबाबदारी आहे की जे आपले ओळखीची लोक आहेत, आपले मित्र परिवार आहेत, आपल्या ऑफिसमध्ये आपण काम करत असू तर त्या ठिकाणी सुद्धा संविधानाप्रती आपण प्रेम ठेवून त्यांना आपण त्या प्रकारची जाणीव देणं आवश्यकता आहे. कारण जसं अनेक वक्त्यांनी म्हटलं की संविधान हा आमचा प्राण आहे, संविधान हा आमचा प्राण आहेच आहे, पण या देशाचे सुद्धा तो प्राण आहे, देशाची शान आहे. जवळची आपण पाहिलं पाकिस्तानचं राष्ट्र, बांगलादेशमध्ये, नेपाळमध्ये असे अनेक आपण राज्य पाहिलेले आहेत ज्या ठिकाणी राजकीय सत्ता उलथून जात आहे, परंतु हा देश, भारत देश अजूनही अखंड आहे. तो केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या संविधानामुळे आहे. ही जर मानवता आपण हे आपण जाणलं पाहिजे. आपल्या समाजानं, जो शिक्षित समाज आहे आपला, जो जाणू इच्छितो, ज्याला शिक्षण ज्याने घेतलेलं नाही तेही जाणू शकतात, तेही ऐकू शकतात, भाषणातून ऐकू शकतात, आज केवळ टीव्हीच्या माध्यमातून ऐकू शकतात, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऐकू शकतात. हे आपण का जाणलं पाहिजे? तर सगळ्या सणापेक्षा, भारतातल्या सगळ्या सणापेक्षा हा जे आजचा जो संविधान दिवस आहे, प्रजासत्ताक दिन आहे, गणतंत्र दिन आहे, सर्वात मोठा दिवस आहे. या भारताला संविधान दिल्यामुळे आपल्याला माहिती आहे, ज्या स्त्रियांना बिलकुल या देशामध्ये किंमतच नव्हती, त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या, आज राष्ट्रपती आहेत, मुख्यमंत्री आहेत. या देशामध्ये जे विमान पायलट आहेत, अनेक ऑफिसमध्ये मोठमोठ्या हुद्द्यावर स्त्रिया आहेत, बँकामध्ये स्त्रिया आहेत. हे सर्व कशाचंच होतं? हे केवळ आणि केवळ आपल्याला भारतीय संविधानाने हा अधिकार दिलेला आहे. केवळ आणि केवळ या भारतीय संविधानामुळेच आपल्याला हे अधिकार मिळालेले आहे. नाहीतर याच्यापूर्वी जी व्यवस्था होती, जी जाती व्यवस्था होती, जी धर्म व्यवस्था होती, त्या धर्म व्यवस्थेने, जाती व्यवस्थेने कुठल्याही प्रकारची स्त्रियांना उन्नती करण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये उत्कर्ष करण्यासाठी समानतेची वागणूक त्यांना होती. ती केवळ आणि केवळ या समानतेमुळे मिळालेली आहे, या संविधानामुळे मिळालेली आहे. तर भारतीय संविधानाचं रक्षण झालं पाहिजे. भारतीय संविधान हे संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारतीय संविधानामध्ये जे कायदे आहेत, जे देशासाठी कायदे आहेत, आपापल्या गावासाठी कायदे आहेत, वनरक्षणासाठी कायदे आहेत, जमिनीसाठी आहेत, इथलं जे पाणी आहे त्याच्यासाठी आहे, पशु सगळ्यांक मैत्रीपूर्ण जय भीम आणि 77व्या संविधान दिनाच्या तुमकां सगळ्यांक हार्दिक शुभेच्छा. तसेच
महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, रेतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, माता जिजाऊ, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि आमच्या छत्रपती शाहू महाराज, तसेच आमच्या गोव्याचे एक भाग्य विद्यार्थी आमचे भाऊसाहेब बांदोडकर, त्यांना सगळ्यांक या आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या पूर्वजांक ज्यांनी आपले आयुष्य वेचले ह्या देशा खातीर, जनते खातीर, त्यांना विनम्र अभिवादन करता आणि ह्या 77व्या दिनाच्या तुमकां सगळ्यांक हार्दिक शुभेच्छा दिता परत एकदा आणि सुरुवात करता. आयची ही जी विश्वभूषण समितीन जे विश्वभूषण संघटनेची गौरव रॅली आयोजित केल्या बद्दल हांव सगळ्यात पयलीं आयोजकांक तशेंच सगळ्या कार्यकर्त्यांक हांव धन्यवाद म्हणटा. कारण आम्ही गोंयान बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करता, महात्मा फुलेंची जयंती आमचे फेडरेशनाच्या अंडर आम्ही गोंया लेवलाचेर, गोंया राज्याच्या लेवलाचेर साजरी करता. तसेच वेगवेगळे सावित्रीबाई फुलेंची जयंती आमचे महिला मंडळ साजरी करता आणि ह्या सगळ्या जयंतीचे कार्यक्रम चालूच असता. पण आतापर्यंत आम्ही संविधानच्या दिसा म्हणजे 26 जानेवारी आम्ही केन्नाच आजपर्यंत आम्ही रॅली ही करूंक नसली आणि ही आम्ही पहिल्याच फावटी सुरवात ही जी केल्ली आसा आणि ही खरीच बरी सुरवात जाली अशें म्हाका दिसता. ताका लागून तुम्ही सगळ्यांनी एकदा तुमच्याच खातीर तुमकां ताळयो मारच्यो अशें म्हाका दिसता. कारण संविधानाचो गौरव हो कित्या खातीर करप, संविधान कित्याक हे आता सगळ्या जवळ बऱ्याचशा वक्त्यांनी बऱ्या तरेन मांडलेलें आसा. आणि संविधान आमकां कितें सांगता, आमचो देश आता देशकेन म्हटल्या प्रमाणे देश हो वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या संस्थांनी विभागलेलो आसलो आणि हो देश एक संघ कसो रावतलो आणि एक संघ रावच्या खातीर आमच्या कितकेशेच आमचे जे फ्रीडम फायटर्स आसा तेंच्यांनी आपलो बलिदान दिलो. त्याच्यानंतर फ्रीडम फायटरा नंतर बाकी आमचे जे समाजसेवक असले तितून प्रामुख्यान बाबासाहेब असलो, तर बाबासाहेबान सुद्धा हे देशाक कसो एक संघ रावतलो ह्याच्या खातीर बाबासाहेबान तुमकां खबर आसतली, बाबासाहेबान सदांच म्हटला की आय एम इंडियन फर्स्ट अँड द लास्ट. आपूण पयलो भारतीय आणि शेवट सुद्धा भारतीय, हे बाबासाहेबाचे एक आम्ही सदांच मंत्र याद दवरूंक जाय. आम्ही बाबासाहेबाचो आयज गौरव करत आसतना आम्ही संविधानाचो गौरव इतल्याच खातीर करूंक जाय कारण संविधानान आमकां कितें दिवंक ना, खंयच्याय एखाद्या आमकांच न्हू, आमी एक कितें आसा की बाबासाहेबाची आमकां एक तो आमी तेज्या समाजांसून येता किंवा तेज्या बद्दल आमकां एक आपुलकी आसा, त्या बद्दल आमी खुबशे बाबासाहेबाचे गौरव गातले, गुणगान गातले. पण संविधानान आमकां केवळ एक बाबासाहेबान एक जे आमचे SC ST OBC हांकांच दिवंक ना, तर संपूर्ण देशा खातीर हे संविधान दिल्लें आसा. आणि म्हाका याद जाता कारण तुमकां खबर आसतली हांगा देशान वेगवेगळी जी आंदोलनां जाता. फाटी हालींच तुमी पळयलां आसतली की गेल्या फावटी CAA NRCचें आंदोलन जालें, थंयसर जी शाहीन बागान जी महिला थंयसर अहोरात्र आंदोलनांत देवली, तेंच्यांनी केवळ आनी केवळ बाबासाहेबाचो एक हे घेवन बाबासाहेबाचे प्रतिमा घेवन ती उबी रावली. तेजे वयल्यान आमकां कितें दिसता, कारण बाबासाहेब हो एक आयज जावन एका समाजाचो, एका विशिष्ट जातीचो आणि एका विशिष्ट वर्गाचो उरलो ना. बाबासाहेब हो एक जगाचो नेतो जाल्लो आसा की जगाचो सिंबॉल जाल्लो आसा. म्हणून ताका आतां आयज सगळे जग सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणटा. ताका लागून आयज संविधानान आमकां खंयचीच अशी गोश्ट ना जी संविधानान आमकां दिवंक ना. 26 जनवरी या रे हर साल बड़ा फेस्टिवल माना जाता है संविधान के द्वारा, संविधान का फेस्टिवल माना जाता है. डॉक्टर BR अम्बेडकर जी ने संविधान लिखा है. देश दुनिया का, देश का, हर देश का अभ्यास करके संविधान लिखा है. इस संविधान में शेड्यूल कास्ट,
National Commission has been clearly narrated under Article 338 of the Constitution of India. दलितों को संविधान के द्वारा, संविधान के अनुसार जितनी भी फैसिलिटीज़ लिखा है उतना फैसिलिटीज़ तुरंत मिलना चाहिए, डायरेक्ट मिलना चाहिए। वो इनडायरेक्ट से ऐसा नहीं है, वो करना ये करना और ये सब बेकार की बात है। अभी जो भी दलित मांग रहे वो डायरेक्ट मिलना चाहिए और डिस्ट्रिक्ट कलेक्टर डीसी का रिस्पॉन्सिबल होता है। ऑफिशियल द लिस्ट ऑफ द ऑफिशियल डिपार्टमेंट्स वो लोग देखना चाहिए कि संविधान के अनुसार जो भी हम लिखा है इनका अनुसार हम चलना चाहिए। और आगे आते आते दलितों को कोई नहीं देख रहे, दलितों को कोई तोहफा दिया तो वो नहीं मिल रहे, ऐसा कुछ हो रहा है गड़बड़ देश में, ऐसे नहीं होना चाहिए। बाकी हम रिक्वेस्ट करता हूँ कि शेड्यूल कास्ट नेशनल कमीशन को हम रिक्वेस्ट करता हूँ उसका केयर ले लो, उसका जो भी फैसिलिटीज़, जो भी त्रास जो भी दे रहे दलितों के लिए नेशनल कमीशन शेड्यूल कास्ट देखना चाहिए। और मैं उनका बहुत रिक्वेस्ट करता हूँ कि शेड्यूल कास्ट नेशनल कमीशन वो लेना चाहिए दलितों के लिए। और दलित इस दिन में अभी हम लोग जमा हुआ है जनवरी 26 2026 में ये बड़ा देश का बड़ा फेस्टिवल माना जाता है और ये सबके लिए है। हम इतना ही करता है, हम लोग दूर दूर से आया है, हम लोग अपना जो भी दुख दर्द व्यक्त करता है, तो इसलिए हम लोगों में जो भी पिछड़ा है वो जुड़ना चाहिए। और हम लोग हर लोगों को दलित जहाँ भी हो देश में हो हम लोग एक बने और हमका जो भी फैसिलिटी संविधान के अनुसार दिया है संविधान के अनुसार तुरंत मिलना चाहिए। इनके लिए डायरेक्शन रखा है, डीसी रखा है, तहसीलदार रखा है, अपना मिनिस्टर रखा है, जो भी है उन लोग तुरंत करना चाहिए। और दलित हो तो तुरंत तुम्ही रॅली काढलेली असा बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत तुम्ही ही जी रॅली काढल्या की डॉक्टर राजेंद्र प्रसादान ही स्वीकारली आणि आज 26 जानेवारी या दिसा तुमच्या हातीन सुपूर्द केली। आज सगळं जो देश चलता तो सगळं या संविधानाच्या आधारे। तुम्ही यापुढे प्रयत्न करा। बाबासाहेब आंबेडकरांनी पॅन उचलले, शस्त्र म्हणून त्याचा वापर केलो आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं भरून आपल्या देशाक दान केली। संविधान बरयले, देशाक आपण वेगळ्या प्रकाराने एक अस्मिता दिली, त्या अस्मितेच्या लागून आमची आता थोडी थोडी प्रगती जायत असा। लक्षात दवरात, तुम्ही आता अभ्यास करपाक जाओ, पॅनाचो वापर करपाक जाओ, आमकां गरज ना। पॅन हे सगळ्यात महत्त्वाचे असा। तुमच्या कडल्यान प्रत्येकाकडल्यान कितें तरी बरोवन जावपाक जाय। कविता बरया, गीत बरया, लेख बरया, कादंबरी बरया किंवा आत्मचरित्र बरया, अशा पद्धतीन तुम्ही तुमच्या जीवनाचो विकास करपाक जाय असं म्हाका दिसता। आम्ही तसो प्रयत्न करीत असा। माझे कार्यकर्ते, माझे कलाकार सुद्धा जे आम्ही दूरदर्शनाचे खूप आम्ही तांकां प्रेजेंट केलेले असा, मुलाखती घेतलेले असा आणि असे आमचे कलाकार पुढे चाललेले असा। अजून काय सांगता, संविधानाची आज शपथ घेऊन तुम्ही या दौरात की देश आमच्या हातीन येवपाक जावो आणि देशाक आम्ही सुख आणि समृद्धी करपाक जावो अशी भावना माझी व्यक्त करता आणि हांव 2 शब्द हांगासर थांबयता। जय भीम। धन्यवाद। आपने सर मुझे जो एक मौका दिया अपनी बात कहने का। बहुजन समाज में जन्मे हमारे सभी महापुरुषों और वीर वीरांगनाओं को नमन करते हुए आज ये 26 जनवरी
2026 गणतंत्र दिवस पे मुझे ये आज अवसर मिला है कि मैं आप लोगों के सामने से विचार रख सकूँ। यहाँ की स्थानीय भाषा में प्रवक्ताओं ने अपने अपने विचार रखे और वो लोग स्थानीय भाषा में समझ नहीं आई, लेकिन कुछ चीज़ें कुछ ऐसे शब्द होते हैं जो समझ में आ जाते हैं। और जो हमारी जो ऑडियंस है उसको देखा कि थोड़ा सा ऐसा लगा कि मतलब कि कुछ ज़बरदस्ती कोई क्लास चल रही है, ऐसा फील हुआ मुझे। मुझे ऐसा लगा था, हुआ था ना कुछ ऐसा इतनी देर से, मतलब अनचाही कोई क्लास अगर मिलती है तो इंटरेस्ट नहीं लगता है, क्योंकि सब्जेक्ट ही एक ऐसा है भारतीय संविधान। हमारे पूर्वज ने एक विरासत बना के बिल करके रखी। सर जी माइक जब तक हमें नहीं पता होगा, जब तक हमें नहीं पता होगा वो क्या है, तो हम कैसे जान पाएंगे कि इसमें हीरे हैं कि जवाहरात है कि कुछ भी नहीं है। बॉक्स बंद करके दिया गया है, तो ये हमारा एक तरीके से भारतीय संविधान हमारे समाज के लिए एक तरीके से बंद बॉक्स है। जब तक हम इसे खोल के नहीं देखेंगे कि इसमें हमारे आने वाली पीढ़ियों के इस देश के लिए क्या लिखा है, क्या रखा है, तब तक हम नहीं समझ पाएंगे। हमें बोलिए नहीं समझ में आएगी ऐसे कार्यक्रम होंगे। तो मैं राष्ट्रीय बौद्ध महासभा से एक छोटा सा कार्य करता हूँ, और हमारी संस्था का उद्देश्य है कि हमारे समाज के बहुजन समाज के लोगों को घर पे ही हमारे भारतीय संविधान के एक एक एक्ट को जो है विधि पूर्वक एक प्रोफेसर जो उसके ही ज्ञाता हैं वो घर बैठे आप लोगों को एक एक एक्ट के बारे में बिल्कुल बड़े जैसे एक सरल भाषा में जैसे सिखाया जाता है, बताया जाता है, उस तरीके से बताएंगे। और ये कारोबार करीबन कई साल से चल रहा है, और वो अपना रूटीन में हर हफ्ते एक समय देते हैं। और मैं चाहूँगा कि गोवा के जो लोग हैं उस कार्यक्रम में जूम मीटिंग पे उसे जुड़ें, और भारतीय संविधान के बारे में हर एक एक्ट के बारे में आपको नॉलेज होगी। फिर उसके बाद पता चलेगा कि भारतीय संविधान ने हमें क्या दिया है और हमें क्या करना चाहिए, हमारे आने वाली पीढ़ी को उसका क्या मिलना चाहिए। बस मैं इन्हीं शब्दों के साथ मैं आप लोगों को बोले दे दूँगा और अपनी वाणी में विराम करूँगा। जय भीम, नमो बुद्धाय। सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। संविधान, भारतीय संविधान हे फक्त हे शान आहेत, भारतीय देशाची आमची शान आहे, पण त्याशिवाय सर्वांचा प्राणही आहे। कारण जर भारतीय संविधान नसेल तर आपलं जगणं आणि मरण हे दोन्ही मुश्किल होईल। भारतीय संविधानाचे आपण भारतीय संविधान आहोत आहे म्हणून आम्ही सर्वजण आहोत। सर्वप्रथम जो सन्मान आपल्या ज्या स्त्रियांना मिळाला तो फक्त ह्या भारतीय संविधानामुळे मिळालेला आहे। मतदानाच्या अधिकारापासून तो मालकी हक्कापर्यंत किंवा जे काय महिलावर लादलेले जे मनुस्मृतीने जे काय बंधनं होती ती सगळी तोडण्यासाठी ह्या भारतीय संविधानाचा खूप मोठा आघात आहे। डॉक्टर बाबासाहेबांचे आम्ही जेवढे उपकार मानू तेवढे कमीच आहे। संविधानाची आम्ही राखण केली पाहिजे। आम्ही संविधान जर राखलं तर आम्ही शाबूत आहोत, आणि त्यासाठी संविधानाचं संरक्षण करणं हे आम्हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे। भारतीय महिला असू दे किंवा पुरुष असू दे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे। तर संविधान राखताना जे काही आम्हाला संघर्ष करावा लागेल, आता आपण खूप वेळा असं बघितलं जातं की संविधानचे कायदे बदलण्याचे जे कारनामे चालू आहेत, तर अशा वेळेस आम्ही सर्वांनी महिला पुरुष प्रत्येक भारतीय जो नागरिक आहे त्याने रस्त्यावर उतरण्याची आपली तयारी ठेवली पाहिजे। तर भारतीय संविधान हे केवळ एका धर्माचे किंवा एका जातीसाठी बाबासाहेबांनी लिहिलेलं नव्हतं, तर प्रत्येक धर्माचे लोक एवढेच नव्हे तर प्राणी पक्षी यांच्यासाठी सुद्धा एक संरक्षणाचा कायदा त्या संविधानात तरतूद केले आहे संविधानामध्ये। म्हणून आपण संविधानाला जर आपण संविधान जर आमचं रक्षण करत असेल तर आमची सुद्धा जबाबदारी आहे की संविधानाचं संरक्षण करणे ही आपली पूर्ण जबाबदारी आहे। एवढं मी सांगून इथे थांबते। जय भीम, जय भारत। सगळ्यांनी खूप मानाचं असं जय भीम। तर आज आम्ही सगळ्यांनी रॅली काढलेली आसा, आणि त्या रॅलीक ज्याने सहभागी जाला तांकां सगळ्यांक हांव धन्यवाद व्यक्त करता।
आणि येणाऱ्या काळात आम्ही ह्यो कार्यक्रम खरोच रॅलीचो कार्यक्रम आमी वर्सान वर्ष दवरपाक जाय आनी ही रॅली म्हणजे संविधानाचें म्हत्व आमकां ह्या माध्यमातून आमच्या समाजाक आमच्या भुरग्यांकूय कळटली तेच्या खातीर आमी वावरूंक जाय. तेच भशेन जे आयज 26 जानेवारी ह्या दिसा आमकां संविधान आमचें लागू जालें आनी जी मनुस्मृतीच्यो ते अत्याचार आनी अन्याय आमच्या विरोध जाताले त्या विरोध आमकां त्या विरोधांक एक तरेचो हें जालो बंदी जाली आनी तेच्या खातीर आयज आमी स्वाभिमानान अभिमानान जगूंक शकता. आयज आमी तुमच्या मदें उलोवंक शकता. हे सगळे देण आसा संविधानाची. ह्या संविधानाचें आमी रक्षण करपाक जाय आनी ह्या संविधानाक आमी सदांच तेचो उत्सव सेलेब्रेट करपाक जाय. कित्याक ह्यो सगळो व्हडलो उत्सव आसा. म्हाका हांगा उलोवंक दिल्या बद्दल हांव तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करता आनी हांगा सांगता जय जोर से बोलो। ज़्यादा कुछ बोल नहीं पाता हूँ, थोड़ा शर्माता हूँ, इसीलिए ज़्यादा कुछ नहीं कहूँगा। आज का कार्यक्रम बहुत अच्छा था, मुझे यहाँ तक मोदी साहब ने बुलाया, इसके लिए धन्यवाद, शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। प्रजासत्ताक दिनाची आयची सगळ्यांत पहिली सुरवाती शुभेच्छा। आयज तुमकां खबर आसा, हॅलो, तुमकां खबर आसा आयज तो दीस आनी कितें तो आयज बाबा साहेबान आयच्या दिसा जी आमकां घटना दिल्ली आनी आयच्या दिसा संविधान जे लिहिलेले ते बाबा साहेबान आमच्या खातीर आनी संविधानाचो जो आयज जर पळोवंक गेले जाल्यार तांकां लोकांक खरें दिसता की आमचो समाज जो आहा तो संविधानाचो फायदो घेता असो दिसता। आयज जर पळोवंक वयची जाल्यार संविधानाचो फायदो जर पळोवंक गेले जाल्यार सगळ्यांक मेळलो आसा, पण आयज त्या नदरेन जर पळोवंक गेलशी जाल्यार आयचो दिसा जर लोक म्हणटात की बाबा साहेबान आमच्या खातीर संविधान लिहिलेलें आसा, पण आयच्या दिसा जेन्ना प्रजासत्ताक दिनाच्या निमतान जेन्ना 1950 साली जेन्ना ही घटना सुपूर्द केली ती आयच्या दिसा केल्ली की लोकांनी समजुपाक जाय आसलें की आयच्या दिसा बाबा साहेबान जेन्ना घटना सुपूर्द केल्ली तेन्ना त्या घटनेचेर 7 मेंबर असलेले पार्लमेंटान आणि त्या पार्लमेंटान असताना ज्या कडेन जबाबदारी दिल्ली त्या जबाबदारीक योकय नसलो तेन्ना बाबासाहेबान ती जबाबदारी घेतलेली आणि ह्या जबाबदारी घेऊन या देशात बाबासाहेबान घटना दिली म्हणून आयज आम्ही सगळे महिला सगळे आम्ही जे सुपृक्त आसा ते आयज बाबासाहेबामुळे हांव इतले सांग सोदता तुम्ही हे प्रत्येकान हे आपले संविधान वाचपाक जाय आणि संविधानातल्यान आपले जे कायदे कानून जे पळोवन आपण पळोवपाक जाय तरच आपण ह्या संविधानाचो खरोच उपयोग करतले आणि ह्या संविधाना बरोबर आपण रावतले। जोपर्यंत आमचं संविधान आसा आणि जोपर्यंत आम्ही आसा तोपर्यंत संविधान कोण हात लावंक शकचो ना आणि ह्या संविधाना बरोबर सगळे आम्ही आसतले। इतले सांगून 2 शब्द सांगता आणि पुरे करता। आज म्हाका इतके बरें दिसले की बाबासाहेबाच्या उद्यानासून आमी हांगा रॅली घेवन येयले आनी ह्या रॅलीक आमच्या अध्यक्षान किंवा आनी कोणी आमकां जायते जाणांक सपोर्ट केला तेंच्यांनी आमकां उलो मारून आपयले तें म्हाका एकदम बरें दिसलें आनी हांवें आमकां सगळें सांगलें आसा भेटले आमच्या आमच्या अध्यक्षान तांकां खंयच्याय वेळार तुमी उलो मारत जायत हांव हजर आसतलो भाजीच्या हांव तांकां उला पूण हांव आसतलो पूण एक म्हाका अशें दिसता आयज उद्याना आम्ही फ्लॅग पोस्टिंग करून आसलो कारण कित्याक आयज बाबा साहेबान आमकां ही घटना दिल्ली बरोवन त्या घटने खातीर आमी आयज पयलीं सकाळी थंय फ्लॅग पोस्टिंग करून आयज आमी हांगा येवपाक आसले कितकी फावटी मना आसलें कारण आयज 26 जानेवारी खंयच पळयत जाल्यार आयज फ्लॅग पोस्टिंगाचो एकूय आमकां फ्लॅग दिसना म्हणटकीर कितके या आमकां दूख तें पळयात तुमी तर ह्या खातीर आमी सगळ्यांनी एक जुटीन रावन एक उलो मारता तेन्ना आमी एकठांय जावपाक जाय ही चड म्हत्वाची गरज आहा। दुसरें म्हणल्यार आयज फ्लॅग पोस्टिंग करतना आमी थंयच्यान हांगा येवपाक आसले आनी येयले तें म्हाका एकदम बरें दिसलें। हांव चड उलयत दिसता पण हांव चड वेळ उलयना तुमची सगळ्यांक हांव जय भीम म्हणटा आनी म्हाजी हांगा 2 भाशणां पुरी करता। जय भीम। आज संविधान गौरव रॅली आज प्रजासत्ताक दिनाला आज 76 वर्ष झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली होती आणि ती घटना आजच्या दिवशी अंमलात आणली गेली आणि ती घटना म्हणजे आम्हा भारतीय स्त्रियांचं खरंच एक म्हणजे अनमोल असा दागिना मी म्हणेन। कारण भारतीय स्त्री ही जेव्हा मनुस्मृती होती या भारतामध्ये तेव्हा भारतातल्या स्त्रीचं ते म्हणजे तिचं स्वतःचं अस्तित्व हे काहीच नव्हतं
आणि ते अस्तित्व आम्हाला भारतीय संविधानाने दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक इव्हेंटमध्ये, मी कुटुंबामध्ये सुद्धा जे महिलांचं जे स्थान वाढलं, महिलांना स्वतःची किंमत कळली की बाबा मी माणूस आहे आणि मला माणूस म्हणून जगलं पाहिजे आणि मला आवाज उठवला पाहिजे. आणि जोपर्यंत महिला स्वतःहून आवाज उठवणार नाही तोपर्यंत तिला दाबलं जाईल. पण भारतीय घटनेने, भारतीय संविधानाने तो आम्हाला आज अधिकार दिलेला आहे. तर त्या भारतीय संविधानाचं आणि डॉक्टर बाबासाहेबांचे मी जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहील तोपर्यंत मी त्यांच्या ऋणी राहील. आणि खरंच मी सर्वांना तुम्हाला ह्या विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती अध्यक्षांना मी त्यांचं कौतुक करेन की त्यांनी आज ही संविधानाच्या गौरवार्थ जी रॅली काढलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन खरंच दाखवून दिलं की आम्हाला ह्या संविधानाचा खरंच आज गौरव केला पाहिजे. संविधान म्हणजे आमचा अभिमान आहे, संविधान म्हणजे भारताची शान आहे. एवढंच मी सांगून 2 शब्द संपेन. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. सुरुवात झाली आणि हे संविधान रेलेक आम्ही अपेक्षा परमेश्वराले कमी केली पण जास्त झाले असे दिसता. कितें अजून सुद्धा आमच्या गोंयांत आमच्या बरोबर लोक चळवळीन आसा आणि तांकां चळवळ खबर आसा. आमी म्हणटा कितें संविधान हे आमच्या खातीर फ्रिडम मेळोंक ना, सगळ्यां खातीर फ्रिडम आसा. आतां आमकां सुद्धा थोडे पंचायतीन आसा पण पंचायतीन सुद्धा अशें कळोन येता कितें जर दुसऱ्या समाजाचे लोक आसा आणि ते आमच्या बरोबर येवंक सोदता जाल्यार आमकां ओपोज चाललेले आसा. सो कोण भिजू नाका, जागृत राहा, कारण कोणाचेर केन्ना हल्लो जायत न्ही हे कळपाचें ना. आमी एकजुटीन रावया आणि एक मतान रावया आणि जे बाबासाहेबान मंत्र दिला तो शिका, संघटीत राहा आणि संघर्ष करा हो आमी मंत्र पाळया. हांव चड कांय उलयना. हांगा म्हाका आयोजकान आपयला आणि म्हाका रिस्पेक्ट दिले हेच्या बद्दल धन्यवाद म्हणटा आणि थँक्यू. जय भीम, जय गोवा. हे सब आमच्या समाजाक म्हजो भाव फाटल्यान आमी आसा. तेजे बरोबर सगळ्यांनी बऱ्या पद्धतीन प्रतिसाद दिलेलो आसा आणि सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची भाशणां जाल्ली आसा. परत हांव कितें रिपीट करतो ना, पूण जेन्ना हे रॅलीचें आमी आयोजन करपा खातीर टायम हातीन घेतले आनी तेज्या उपरांत कंटिन्युअसली आमकां प्रोग्राम आसले आनी ताका लागून प्रॉपर जे मॅनेजमेंट जाय आसलें, प्रॉपर जे अरेंजमेंट करपाक जाय आसलें ते करपाक आमच्या कार्यकर्त्यांक आमच्या टिमीक टायम मेळोंक ना आनी तेज्या खातीर मे बी उपस्थिती मातशी कमी ह्या रॅलीक दिसता. पूण चडशा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, जायराती वांटोवपाचें काम केलें, आमचे फोन केले कार्यकर्त्यांक आनी तरी सुद्दां तुमी एक शॉर्ट टायम नोटिसीचेर तुमी सगळे जाण हांगासर उपस्थित आहात. तुमचे हांव पयलीं सगळ्यांचें स्वागत करता, अभिनंदन करता. जोरदार टाळयो मारून पयलीं आमी सगळ्यांचें अभिनंदन करचें आनी एक बायक रॅली काडची त्या हिशोबानूय आमची चर्चा चलताली. पूण खूब बरें दिसता आनी नेक्स्ट इयर ही रॅली भव्य दिव्य रॅली ह्या पणजे सारक्या राजधानीन आमी आयोजन करतले आनी त्या आयोजनाक तुमचो सगळ्यांचो आतां जसो तुमी सपोर्ट दिला तसोच सपोर्ट लागतलो हांव अशें हांगसर गृहीत धरता. ह्या रॅलीक आयोजनाक वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी, खुबश्या कार्यकर्त्यांनी सपोर्ट केलेलो आसा, फायनान्शियल सपोर्ट केलेलो आसा, मोरल सपोर्ट केलेलो आसा. ही रॅली आयोजन करपा खातीर गांवागांवांनी भोंवपाक सपोर्ट केलेलो आसा, आपल्या गाडयो घेवन भोंवलेले आसा. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतात. नांवां कोणाचीच घेना पूण सगळ्या कार्यकर्त्यांनी सपोर्ट केलेलो आसा. दुदावडे आसतले, रुपेश धावरे आसतले, त्याच पद्दतीन राया परवार आसतले, तशेंच पेडण्याच्यान आमचे सगळे कार्यकर्ते येयलेले आसा, वास्कोसून कार्यकर्ते येयलेले आसा, पेडण्याच्यान म्हापसाच्यान सगळे कार्यकर्ते येयलेले आसा. सगळ्या कार्यकर्त्यांचे हांव आमच्या विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीन तसेच सगळे आंबेडकरी चळवळीच्या वतीन हांव तुमचे आभार व्यक्त करता आणि ह्या रॅलीचो कार्यक्रम सोंपलो अशें जाहीर करता. जय भीम, जय बुद्ध, जय